हाय फ्रेंड्स, माझं नाव रमेश आहे. माझं वय 21 वर्षे झालं होतं. सध्या मी खेडेगावातच राहत होतो. मला एक मोठी बहीण होती. ती माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी होती. तिच्या लग्नाला 2 वर्षे झाली होती. ती कॉलेजमध्ये असताना तिच्या अनेक मैत्रिणी होत्या. बहुतेक मैत्रिणीचे आता लग्नही झाले होते. पण एक मैत्रीण तिच्या खूपच जवळची होती. तिचं नाव नेहा होतं. लग्नानंतर तिला एका शहरामध्ये दिलं होतं. ती दिसायला खूपच सुंदर होती. तरीही तिच्या नवऱ्याने तिच्यावर वेगळा संशय घेतला होता आणि तिला माहेराला पाठवलं होतं. यामुळे माझी बहीण आली की ती नेहाला सारखं घरी बोलवायची. त्या दोघी बालपणीच्या मैत्रिणी होत्या. यामुळे कधीकधी नेहा आमच्याकडे दिवसभर थांबायची. मी नुकताच वयात आलो होतो आणि शरीराने थोडा कमजोर होतो. यामुळे नेहाने मला खूपच लहान समजलं होतं. ती दिसायला खूप जाड होती आणि उंच देखील. एवढी सुंदर बायको असतानाही तिचा नवरा तिला नांदवत नव्हता, याचं मला खूप आश्चर्य वाटायचं. ती एवढी दिसायला सुंदर होती म्हणून एक दिवस मी तिच्या नवऱ्याचा फोटो पाहिला, तर तो दिसायला खूपच सावळा होता. फक्त सरकारी नोकरीला होता. यामुळे नेहाने त्याला पसंतही केलं होतं. नवरा असूनसुद्धा तो नसल्यासारखा होता, कारण तिच्या कोणत्याच इच्छा लग्नानंतर पूर्ण झाल्या नव्हत्या. यामुळे ती माझी बहीण घरी नसतानाही बराच वेळ आमच्या घरी यायची आणि माझ्याशी खूप गप्पा मारायची. ती मला अजूनही किरकोळ समजत होती. ती कशासाठी किरकोळ समजत होती हे माझ्या हळूहळू लक्षात येत होतं. माझे आईबाबा घरी नसले की ती आमच्या घरातून जातच नव्हती. यामुळे कधीकधी शेजारच्या लोकांनाही आमचा वेगळा संशय यायचा. सध्या आमच्यात तसं काही घडत नव्हतं, पण लोकांना वाटायचं ती नवरा सोडून एका किरकोळ पोराच्या मागं लागली आहे. यामुळे अनेकांच्या नजरा आमच्या घराकडेच असायच्या. तिचं ते रोजचं येणं पाहून आम्हा दोघांना त्याचं काहीही वाटत नव्हतं. तिला एक सवय होती, ती म्हणजे ती कोणतीही गोष्ट कानामध्ये येऊन हळूच सांगायची. तेव्हा ती एवढी जवळ यायची की शरीराच्या अनेक भागांना नकळत स्पर्श व्हायचा. यामुळे दिवसा मला स्वर्गात आल्यासारखं वाटायचं. ती फक्त नवरा बोलवण्याची वाट पाहत होती, कारण ती त्यासाठी तयार झाली होती. पण नवरा थोडा मोकार असल्याने तो तिला फोनही करत नव्हता आणि भेटायलासुद्धा बोलवत नव्हता. यामुळे तिला वाटायचं एवढं सुंदर असतानाही आपल्या जीवनाचं मात्रच झालं आहे. पण मला सगळं कळत होतं. मी तिला हळूहळू त्या गोष्टीतून सावरण्यासाठी प्रयत्न करत होतो. पण हे सर्व करता करता ती माझ्याकडे आता वेगळ्या कामासाठी पाहू लागली होती. यामुळे ती लहान मोठं काहीच पाहत नव्हती. तिला फक्त आपली गरज पूर्ण करून घ्यायची होती. हे तिच्या वागण्यावरून मला समजलं होतं. एकदा घरात कोणी नसताना ती खूप चांगली होऊन आमच्या घरी आली. तेव्हा मी सोफ्यावर लोळत होतो. मला तसं पाहिल्यावर तिला वाटलं आपण लगेच याच्याजवळ बसावं आणि त्यापासून बरंच काही मिळवावं. नकळत मी देखील हळूहळू तिच्याकडे आकर्षित होऊ लागलो होतो, कारण माझंही वय तसं झालं होतं. माझ्याकडून ती चूक घडणार होती आणि तिला त्या गोष्टीची गरजही होती. यामुळे संधी आली तर सोडायची नाही, असं मी ठरवलं होतं. तसा प्रयत्नही मी चालू केला होता. पण दिवसेंदिवस ती मला लहानच समजत होती. तिच्या शरीराच्या मानाने मी लहानच होतो खरा, पण मनाने तिच्यासारखाच मोठा होतो, हे तिला दाखवून द्यायचं होतं. यामुळे त्या दिवशी घरातील सोफ्यावर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, असं मला वाटत होतं. पण असं झाल्यामुळे ती मात्र खूप आनंदित होती. सर्व पार पडल्यावर तिला समजलं, अरे आपण याला उगाच किरकोळ समजलं. हा तर त्या बाबतीत खूपच पुढचा निघाला आहे. पहिला दिवस पार पडल्यानंतर मी दुसऱ्या दिवसाची वाट पाहत होतो, कारण आत्मविश्वास माझा वाढला होता आणि त्यासाठी ओढही निर्माण झाली होती. मला जसं वाटायचं तसं नेहालाही वाटायचं. यामुळे ती गोष्ट आता एकमेकांची गरज बनली होती. खूप दिवसांनी माझ्या बहिणीलाही आमच्या नात्याविषयी माहीत झालं होतं. यामुळे तिने मला तिच्यासोबत लग्नाचा सल्ला दिला होता. पण क्षणभर मी तिच्या समोर लाजलो आणि तिला म्हणालो, ताई, तुझी मैत्रीण नेहा आणि माझ्या वयात खूप अंतर आहे गं. पण तिने खूप आग्रह केल्यामुळे मी नेहाला स्वीकारायला तयार झालो होतो. पण तिच्या नवऱ्याची भीती माझ्या आईबाबांना वाटत होती. त्यांनी मला परवानगी दिली खरी, पण जोपर्यंत तिचं आणि तिच्या पहिल्या नवऱ्याचं मिटत नाही तोपर्यंत तुला लग्न करता येणार नाही, असं घरच्यांनी मला सांगितलं होतं.
आता मी कितीही दिवस थांबायला तयार होतो, कारण 2-3 दिवसांनी नेहा मला भेटायलाच यायची आणि आमच्यात बरंच काही घडून जायचं. त्यामुळे लग्नाच्या आधी सर्व मिळाल्याने लग्न लांबवल्याचे दुःख मला अजिबात होत नव्हतं.